वडिलांची इच्छा तू संशोधन कर, तू जाऊ दे नोकरी करू नको, पण डॉक्टरेट हो. त्याचं कारण असं होतं, वडील माझे लॅब असिस्टंट होते आणि वडिलांची जिथं वडील पॅथॉलॉजी लॅब ॲग्रिकल्चरची पुण्याला, त्या ठिकाणी वडील लॅब असिस्टंट आणि मुजुमदार. अगदीच खरं तर आपल्या आयुष्यात काय लास्टचं अचीव्ह करायचं असतं, तर मला असं वाटतं पदापेक्षाही आपल्या आई-वडिलांना मिळणारं समाधान, हे असणारी एक पिढी पण होती. हे कदाचित या पिढीला समजणार नाही हे समाधान काय असतं ते. पण अशी एक पिढी होती आणि आहेही. बरेच जण तसा विचारही करतात. पण सर जेव्हा आपण घर सोडून येतो, तेव्हा जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा खूप बेकार रीतीची कॉम्पिटिशन असते. अ, खूप पाय खेचणारे पण असतात, खूप प्रोत्साहन देणारे पण असतात, जसे तुम्हाला मेंटॉर पण मिळाले. पण ह्या सगळ्यामध्ये आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो, याची जाणीव जेव्हा एम-एस-सीत झाली, तेव्हा संशोधनामध्ये मग पुढे करियर करावं असं का नाही वाटलं? निश्चित मॅडम. मी एम-एस-सी झाल्यानंतर संशोधनामध्ये करिअर करावं असं वाटत होतं. पण संशोधन करण्यासाठी एखादी फेलोशिप, स्कॉलरशिप लागते आणि पुणे विद्यापीठामध्ये स्कॉलरशिप एखादी असेल, तर त्यावेळी आपलं चरित्रार्थ पण चालला पाहिजे. घरची परिस्थितीच तशी नव्हती का अजून 4-5 वर्ष नुसते पी-एच-डी करायचं स्कॉलरशिप नसताना. त्यावेळी काही सारथी, बार्टी अशा कुठल्याच फेलोशिप संस्थाच नव्हत्या. नव्हत्या. एकही नव्हती त्यावेळी. फक्त सी-एस-आर होती आणि सी-एस-आर पास झालं, तर मला आठवतं एक ₹2400 स्कॉलरशिप मिळायची. मग 4-5 वर्ष करायला लागायचे. परंतु आवड होती, इच्छा होती संशोधन करण्याची. परंतु परिस्थितीपुढे काही करता येत नाही. शेवटी परिस्थिती माणसाला विकलांग बनवते. त्यावेळी संशोधन वडिलांची इच्छा तू संशोधन कर, तू जाऊ दे नोकरी करू नको, पण डॉक्टरेट हो. त्याचं कारण असं होतं, वडील माझे लॅब असिस्टंट होते आणि वडिलांची जिथं वडील पॅथॉलॉजी लॅब ॲग्रिकल्चरची पुण्याला, त्या ठिकाणी वडील लॅब असिस्टंट आणि मुजुमदार, जे आता सिम्बायोसिसचे सर्व आहेत हं, मुजुमदार. हं, हं. ते मुजुमदार सर तिथं पी-एच-डी करत होते आणि त्यांना ग्लास बिक कुठं बिकर लागणं, मटेरियल लागणं, हे वडील पुरवायचे त्याच्यामध्ये. आणि वडिलांना पण असं इच्छा होती का, अरे माझ्या मुलांनी पण डॉक्टरेट व्हायला पाहिजे. त्यामुळे वडिलांचा फार मला एक हे होतं का बाबा हा डॉक्टर झाला पाहिजे. पण मी म्हटलं नाही, मी जर डॉक्टर 5 वर्षे व्हायला गेले माझे, तर मग हे सगळं थोडंसं कोलॅप्स होईल. 3 बहिणींची लग्न हा सगळा फायनान्शियल असल्यामुळं फायनान्शियल मॅटर मेन त्याच्यामध्ये होता. म्हणून मी जॉब घेतला टीचिंगचा आणि ते करत मी संशोधनाला सुरुवात केली.